बोलूया आपण मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये नेहिल किने आलाय. सामना 4 षटकांचा असेल. स्ट्राईक एंडला आपण पहिला रोहित, नो स्ट्राईक एंडला मनोज पाटील, रोहित मात्रे ही सलामी जोडी. त्या बाजूला विठ्ठलवाडी संघ आहे, तर एका बाजूला जागमाता रावले. आणि नक्की जो क्वालिफायर होईल त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ऑल इंडिया 2 आयकॉन मात्र तुम्ही घेऊ शकता. या स्पर्धेची निभावली आहे. नेहिल केने आहे बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. पहिलाच बॉल असेल. रोहित मात्रे स्ट्राईक एंडला, लेफ्ट हँड बॅटल. पहिलाच बॉल आखू टप्प्याची लेंथ लाईन सॉफ्ट हँडने जरूर चेंडूला क्षेत्ररक्षण फंबल झाली. त्या ठिकाणी साहिल चापके कुठेतरी चुकी केली आणि इथून एकंदरीत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाब्याने खातं ओपन झालंय विठ्ठलवाडी संघाचं. इथून चांगली गोलंदाजी हाताळली जाईल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारणं देखील खूप महत्वाचं असते. यावेळी स्कॉलवर टप्प्याची लेंथ लाईन चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला जरूर. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. एक धाबेपर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून महत्वाचा सामना आहे. इथून जर पराभूत झाला तर या स्पर्धेची मात्र आपण 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. इथून चांगली गोलंदाजी नेहिल केने हाताळत असताना धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा नेहिल केने पुढील बॉल. यावेळी चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला इंटू द गॅप मध्ये, पण इथून चांगलं बॅकअप आहे. इथून एक धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. सिंगल डबलला प्राधान्य दिले जात आहे. कारण की म्हणतात ना, जमाना जरी ऑनलाईनचा असला तरी क्रिकेट मात्र अजूनही ऑफलाईन आहे. सातत्याने पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळत असताना नेहिल केने राहुल एक्सप्रेस पाहायला मिळतं. तर एका बाजूला रोहित मात्रे आहे विठ्ठलवाडी. मोठा प्रहार केलाय जरूर, बुडवलाय चेंडूला. साहिल मात्र चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना रोहित मात्रे बॅक टू द पवेलियन. बिग विकेट डाऊन. पहिला गडीगारच झालाय. बॅक टू द पवेलियन. इथून रोहित मात्रेच्या खेळीला लागले पूर्ण विराम. इथून नवीन फलंदाज निखिल आलाय. तर गोलंदाज नेहिल केने चांगली गोलंदाजी हाताळतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळत असताना पॉवर प्लेच्या बंधनामध्ये व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असावी हे दर्शवत असताना पुढील बॉल. यावेळी सोडवलाय जरूर. वेस्ट टाइम स्ट्रोक झालाय. नयन पाटील पुढे सरसावलाय जरूर. चेंडू सरळ, नो चान्स फॉर द फिल्डर. आलाय 1 बाउन्स 2 बाउन्स सी मारे खबर. चौकार 4. जबरदस्त चौकार आलाय त्या ठिकाणी. यावेळी सोडवलाय सरळ बॅटचा वापर. पुन्हा त्या दिशेने बॅक टू बॅक दुसरा आलाय. सी मारे खबर. चौकार 4.
धन्यवाद, थँक्यू. इथून मात्र काही जबरदस्त एक षटकाची समाप्ती करीत धावफलक आपण पाहिला तर 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. गडाच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना विठ्ठलवाडी संघ जाऊन पोहोचलाय. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल. इथे कुठेतरी रोहित मात्रेला परतावा लागला पण तिथून निखिल आला आणि कुठेतरी त्याच्या बॅट मधून 2 चौकार आले आणि ते महत्वाचे चौकार. इथून हिमेशला आलाय, आणलं गेलंय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्राईक एंडला पण पाहिला मनोज पाडेल ब्रँड पाहायला मिळतोय. एक चांगला खेळ, एक अष्टपैलू खेळाडू सातत्याने पाहिला गेला आजच्या रजनीमध्ये. आकुटप्प्याची लेंथ लाईन इथून मात्र उडवलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक झालाय. जीवाच्या आकांताने मात्र चेंडूवरती परिपूर्ण एफर्ट दर्शवले होते पण इथून नक्कीच त्या ठिकाणी मुकेश पाहायला मिळाला. एक क्षेत्ररक्षक मुकेश चौरशिया जरूर आजचा दिवस बड्डे बॉय पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट त्याच्या माध्यमातून एक चाणक्य क्षेत्ररक्षक म्हणून पाहायला मिळाला. गोलंदाज हिमेश, निखिल आहे स्ट्राईक एंडला. यावेळेस आकुटप्प्याची लेंथ लाईन जरूर क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून चांगली संयमी खेळी करत असताना म्हणतात ना परिस्थिती कशी पण असू फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवला ना तर परिस्थिती तुमच्याच पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथून चांगली सुरुवात म्हणता येईल विठ्ठलवाडी संघाच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती पाहिला तर हिमेश चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळी सोडवलाय. इथून मात्र मिड विकेटला सरळ क्लिअर करेल. आलाय 1 बाउन्स ही मारेखा पार चौकार 4. जबरदस्त चौकार आलाय त्या ठिकाणी मनोजच्या बॅट मधून. मनोज पाटील आतापर्यंत संघर्षाची पराकाष्ठा करत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळी सोडवलंय जरूर फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. इथून चेंडूला सरळ फेकून दिलं. स्टँड ऑन डिलिव्हर आलाय सी मारेखा पार षटकार. धन्यवाद, थँक्यू. इथून मात्र चेंडूला सरळ लांब फेकून दिलाय. काही जबरदस्त फलंदाजी करत असताना मनोज पाडेल आपल्या संघासाठी संकट मोचन कसं असावं हे दर्शवत असताना इथून धावफलक पाहिला तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24 रन ऑन दी बोर्ड एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली खेळी दर्शवत असताना पर्यंत विठ्ठलवाडी मजबूत परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. इथून आपल्याला धावा जमवायच्या आहेत. इथून एका बाजूला आपण पाहिलं जागमाता रावले संघाकडे देखील चांगली बॅटल आहे. इथून निखिल किनिया आहे, साहिल रमेश चापके हा फलंदाज देखील आहे, हार्दिक असेल आणि एक बॅटर आहे. जिथून मात्र चांगला एक मोठा स्कोर उभारावा लागेल. गोलंदाज हिमेश घरात त्याला बोल केला जातोय. तर एका बाजूला मनोज पाडेल यावेळेस बळावलाय चेंडूला. चेंज ऑफ द पेस डॉट बॉल पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि निरुत्तर केलं फलंदाजाला. फलंदाज मनोजला पुन्हा चांगली गोलंदाजी देखील हिमेशच्या माध्यमातून राहायला गेली. कारण की 1 तेरी तो 1 मेरी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र कॉट बियॉनच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. मनोज पाटील बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. दुसरा घडीगार होत असताना मनोज पाटील बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. कॉन
धन्यवाद, थँक्यू. 2 षटकाचा खेळ आपण पहिला. 2 षटकाच्या समाप्ती खेरीज 12ची सरासरी गाठली गेली. 24 या खेळावरती जाऊन पोहोचलाय. 24 रन ऑन दी बोर्ड. प्रथम फलंदाजी करत असताना विठ्ठलवाडी संघ इथून चांगली सुरुवात बनता येईल आतापर्यंत. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज हार्दिक घरात आलाय. इथून मागील सामन्यामध्ये विकेट पेडर नंबर हाताळली होती. 4 विकेट जरूर त्याच्या नावावरती राहिले होते आणि तोच गोलंदाज झालाय. इथून कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. इथून आतापर्यंत आपण पहिला 24 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे विठ्ठलवाडी संघ. 24 रन ऑन दी बोर्ड. पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातील. आखोटाप्याची लेंथ लाईन आउट. एकाना ताव. मला माझ्या संघासाठी पाहिजे धाव. चेंडूला सरळ पाठवलाय. सीमा रेखापार. षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. षटकाराने स्वागत केलंय हार्दिक घरत या गोलंदाजाचा. इथून षटकार आलाय. महत्वाचा षटकार. या षटकाराने धावफलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अखंड टप्प्याची लेंथ लाईन होती त्याच्यावरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलं गेलं. इथून नल्ला बॉल केला जातो निखिलच्या बॅट मधून. षटकार चौकार देखील पाहायला मिळाले. पुढील बॉल तिसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण पुढे नयन पाटील सरसावलाय. फंबल जरूर झाले. इथून मात्र तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धावा परिपूर्ण झाल्या. या दुहेऱ्याकडे धावफलक 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 32 रन ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. प्रत्येक चेंडू महत्वाचा ठरेल. प्रत्येक धाव देखील महत्वाची असेल कारण की चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते आतापर्यंत. यावेळी सोडवलाय जरूर. बेस्ट टाइम स्ट्रोक आहे. चेंडू बराच काळ हवेत. नयन मात्र त्या चेंडूखाली. यावेळेस मात्र रिले कॅच पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना. निखिल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. गॉन. धन्यवाद. काही जबरदस्त या ठिकाणी. इथून नवीन फलंदाज आलाय. कल्पेश आलाय. इथून मागील सामन्यात स्टायलिश फिनिशिंग मध्ये पाहिला होता. चांगला फटकाच त्याच्या बॅट मधून देखील राहिला होता. इथून गोलंदाज पाहिला तर चांगली गोलंदाजी हार्दिक घरात. 32 धावा धावफलकावरती. 32 रन ऑन दी बोर्ड. 32 धावा. यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल थोडासा महत्वाचा असेल. यावेळेस मात्र थोडासा ट्रॅमलाईनच्या बाहेर वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वर ऍड होईल. 33 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. आपण पाहिला तर समस्व 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पाहिला हार्दिक घरात कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल.
यावेळेस मात्र नक्कीच पेश पाहायला मिळाला, चेंडूला डॉट बॉल पाहायला मिळालाय. कल्पेश कुठेतरी बीट होताना पाहायला मिळालाय. प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल जरूर. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. यावेळेस पात्र बळावलाय डॉट बॉल. इथून षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करीत धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. 33 रन ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया संधी डीजेला. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. इथून शेवटचा आणि अंतिम षटक असेल. इथून शेवटचा आणि अंतिम षटकासाठी नयन पाटील आला फॉलिंग ट्रॅक वरती. चांगली गोलंदाजी, कारण की शेवटचा आणि अंतिम षटक आहे. ते इथून कोणत्या अनुषंगाने मात्र या 6 धावा 6 चेंडू मात्र हाताळल्या जातील आणि षटकार देखील पाहायला मिळतील का, हे देखील पहिल्या चेंडू वरती. इथून चेंडूला सरळ इथून षटकार आलाय. धन्यवाद. थँक्यू. कारण की दीपेश मात्रेकडे ती ख्याती आहे. इथून इतिहासामध्ये आहे 6 चेंडू 6 षटकार त्याच्या नामावरती देखील आहे. दीपेश मात्रे. तर एका बाजूला नयन पाटील. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आलाय. षटकाराने स्वागत केलं गोलंदाज नयन पाटील. तर एका बाजूला विठ्ठलवाडी फलंदाज दीपेश मात्रे. यावेळेस बॅकवर्ड शॉट लेगला मारण्याचा प्रयत्न जरूर. इथून नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या अंतिम 4 चेंडूमध्ये किती धावा जमवेल हे देखील प्रश्नचिन्ह लाभ लागेल. गोलंदाज नयन पाटील. पुन्हा एकदा पुढील बॉल असेल. तर एका बाजूला दीपेश मात्रे. यावेळेस वाढवला जरूर. तितकाच चांगला शॉट सिलेक्शन आणि तितकाच चांगला झेल. काय जबरदस्त मुकेशच्या बाद इथून काही जबरदस्त माध्यमातून एक क्षेत्रक्षण. फलंदाज बाद झालाय. दीपेश मात्रेला कुठेतरी परतावा लागेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट मुकेश चौरसिया. धन्यवाद. कौशल आलाय नवीन फलंदाज. इथून नयनने मात्र पलटवार केला गेला. षटकार आल्यानंतर जी कमबॅकिंग गोलंदाजी हाताळली गेली. शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नयन पाटील. तर एका बाजूला कौशल. हा नवीन बॅटल आलाय. पुढील बॉल. यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. इथून मात्र म्हणतात ना क्रिकेटमध्ये अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र. इथून जी चेंडूची हाताळणी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी नयन पाटील. हा चेंडू सहजासहज हाताळणं खूप मुश्किल असतं, पण इथून त्यासाठी तुम्हाला त्या
चेंडूसाठी अथांग मेहनत अथांग परिश्रम घ्यावे लागते. इथून फलंदाज थोडेसे डेंजर एंड कडे होले ते. इथून थर्ड अंपायर पाहायला बोलतोय. यस नॉट आउट. फलंदाज सेफ आहे पॉपिंग क्रीज वरती. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. इथून शेपटचा आणि अंतिम चेंडू असेल. हे वेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्लेट अँड बेस पाहायला मिळालाय. इथून यस विकेटचं पतन पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना यस बाईकच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 41 आणि 42 धावांचं लक्ष हे समोर असेल जागमाता रावले संघाला. न 42 धावांचं लक्ष हे समोर आहे. 2 सलामीर बॅटल निहिल केने तर एका बाजूला जीत पाटील. गोलंदाज कौशल आलाय पहिल्या षटकामध्ये. इथून 42 धावांचं लक्ष हे समोर आहे. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल जागमाता रावले संघ.
इथून आपण पहिला कौशल आलाय. पहिलाच बॉल, या फुलटच बॉल, चेंडूला सरळ लॉब केलाय. इथून वन बाउन्स क्लिअर करेल, सीमा रेखा पार, चौकार जीतच्या बॅट मधून आलाय. 4. यावेळेस मात्र नक्कीच तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. थोडं एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. जित पाटीलच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती मात्र चौकार आलाय. इथून नेहिल किरी स्ट्राईक हँडला आलाय. इथून 42 धावांचं लक्ष हे समोर आहे. कौशल तितका चांगला गोलंदाज देखील आहे. विठ्ठलवाडी संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आपण पाहतायत 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत योग्यरित्या हाताळला गेला. उर्वरित आपण पाहिला 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कौशल, तर एका बाजूला नेहिल. यावेळेस फुलटच बॉल इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. तैनात एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. थोडं एकच धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 6 या आकड्यावरती 6 रन ऑन द बोर्ड. जित पाडेल, छोटा पॅकेट बडा धमाका. एक यंग टॅलेंटेड पाहायला मिळतंय. नक्कीच चांगला फलंदाज म्हणून पाहिला जातो जगमाता रावले संघाच्या माध्यमातून. फलंदाज कौशल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जरूर पावलांचा वापर केला होता. तिथून क्षेत्ररक्षण चुके करतोय. इथून एक्स्ट्रा धावा जरूर खर्च करत असताना जिथून आपल्या संघाचा काय आपण एकंदरीत विचार केला, बँक बॅलन्स थोडस कमी आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 10.50 ची सरासरी गाठायची प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर जगमाता रावले संघाला. पण इथून मात्र कुठेतरी एक्स्ट्रा धावा खर्च कराल तर नक्कीच थोडंसं शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहिलं तर थोडंसं महागडं देखील पाहायला मिळेल. यावेळी सॉफ्ट हँडने एजी क्लिक शॉट पाहायला मिळाला. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण झालंय जरूर. इथून मात्र चेंडूला स्टॉप करेपर्यंत चेंडू सरळ सीमा रेखा पार, चौकार आलाय. आणि या चुका मात्र नक्की तुम्हाला एका विजयापासून लांब जरूर ठेवतील. कारण की इथून पाहिला तर 42 धावांचं मापक लक्ष असताना तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करणं देखील खूप महत्वाचं राहिलं. इथून चौकार आलाय. या चौकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन द बोर्ड, 12 धावा. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना एक संयमी खेळी जित पाडेल तर एका बाजूला नेहिल किणी, हे 2 बॅटल पावलांचा वापर. इथून मात्र नक्कीच स्कॉट बियॉन्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना जित पाडेल पहिला गडी गारद होत असताना पहिली विकेट. धन्यवाद. इथून साहिल रमेश चापके आलाय, वन डाऊन प्लेयर. गोलंदाज आपण पहिला मनोज पाटील आलाय दुसऱ्या क्रमांकाचा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज 12 एकडावरती जाऊन पोहोचलाय. 12 रन ऑन दी बोर्ड. इथून 18 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता आहे. 18 चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण आहे.
18 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता असेल. चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. पहिलाच बॉल मनोज पाटील, रिव्हर्स अटेम्प्ट, पॉवरफुल, सक्सेसफुल, क्रिकेटचा ट्रेडमार्क, देखना दर्जेदार, सदाबहार आलाय, चौकार 4. धन्यवाद. काही जबरदस्त चौकार, क्रिकेटचा ट्रेडमार्क, स्टायलिश फटका पाहायला मिळाला निखिल किनीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मनोज पाटील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगला तट्यार सर्कलला पंबल झाली, एक धाब, दुसरी धावीचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जाते. इथून चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. इथून प्रत्येक धाव महत्वाची असेल, आपल्या संघासाठी थांबावं लागेल. इथून जर पराभूत झाला तर नक्कीच परतीचा प्रवास करावा लागेल. इथून जी पलटवार केलाय थोडंसं पारडं जड झालंय. आपण एकंदरीत विचार केला तर विठ्ठलवाडी संघाचं जिथून जी चांगल्या स्ट्रॅटर्जीनी सुरुवात राहिली गेली, निखिल किणी म्हणा, जीत पाटील म्हणा, याने एक चांगला स्टार्टअप आपल्या संघासाठी एक चांगली स्वप्नगत सुरुवात कशी असावी ही दर्शवली गेली. पुन्हा एकदा पुढील बॉल, एव्हली सॉफ्ट हँड, सेन्सिबल क्रिकेट. इथून याला म्हणतात डिसिप्लिन क्रिकेट कसं असावं. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून मात्र ही 2 फलंदाज चांगली फलंदाजी साकारत असताना साईल चपकेला स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. त्याच्याकडे चांगली क्षमता आहे, चांगला फलंदाज. आणि या सामन्याला फलंदाज पाहिला त्या ठिकाणी मनोज पाटील, तर साईल चपके हा फलंदाज. यावेळेस काय जबरदस्त स्टायलिश फटक्यामध्ये बॅकवर्ड शॉट लागला, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सरळ क्लिअर करेल, आलाय सीमा रेखा पार, चौकार 4. दोन्ही फलंदाज यावेळेस काय जबरदस्त क्रॅकिंग शॉट पाहायला मिळालाय. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा आलाय, 1 बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. इथून धावफलक पाहिला 27 सेकंदावरती, 27 रन ऑन द बोर्ड, 27 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटची जरूर आली गेली, इथून पंबाल झाली, लॉंग स्टॉपला चेंडू सरळ आलाय, सीमा रेखा पार, चौकार. स्वतःवरती गोलंदाज हताश निराश असतील. इथून मनोज पाटील स्वतः कर्णधार या संघाचे. इथून मात्र जी नशिबाची साथ मिळाली, इथून मात्र नक्कीच चौकार, हॅट्रिक चौकार पाहायला मिळाली आणि या चौकाराने 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 11ची गरज असेल. येणारी चेंडू 12 आणि 11 धावेची गरज आहे. इथून 12 चेंडू आणि 11 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. सूर्यकांत आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. इथून 12 चेंडू 11ची गरज. स्ट्राईक एंडला निखिल केनी, तर नो स्ट्राईक एंडला आतापर्यंत आपण पाहिलं साहिल चापके, त्याच्या बॅट मधून हॅट्रिक चौकार आले गेले. इथून मी नक्कीच म्हणत होतं, कारण की स्टायलिश स्पिनिंग सिंग टच सातत्याने पाहिलं जातं, कारण की हा सामना लवकरात लवकर संपेल असं वाटतं. 12 चेंडू 11ची गरज आहे. या सामन्यामध्ये नक्कीच हा 11 धावा देखील 2 चेंडू मध्ये येऊ शकतात. यावेळेस चांगला फटका जरूर. इथून क्षेत्ररक्षण आहे, 1 धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल.
दुसऱ्या धावीचा प्रयत्न, खराब थ्रो, इथून या वेळेस चेंडू खराब बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. एकंदरीत 3 धावा परिपूर्ण केल्या जाते. इथून 11 चेंडू आणि 8 ची गरज असेल. 11 चेंडू 8 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. मोठा प्रार उडावलाय जरूर, फटका फसलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद होताना साहिल रमेश चापके बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. इथून नवीन फलंदाज हार्दिक आला. इथून हार्दिक करत आहे. इथून 10 चेंडू आणि 8 ची गरज असेल. 10 चेंडू 8 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. सूर्यकांत गोलंदाज सफथंड खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. इथून नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाईल बाईच्या स्वरूपामध्ये. इथून पाहिला तर 9 चेंडू आणि 7 ची गरज असेल. 9 चेंडू 7 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. की जिथून जर चांगले त्या मिसफिल्ड जरूर झाली, ती जर थांबली असती तर नक्कीच मॅच ऑन अजूनही पाहायला मिळाली असती. इथून 9 चेंडू 7 ची गरज असेल. खराब चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, हल्ला बोल. इथून मात्र चेंडूला सरळ लॉफ केलाय. सीमा रेखा पार षटकार. धन्यवाद, थँक्यू. अजून विजयासाठी 1 धावेची गरज आहे. विजयासाठी 1 धावेची गरज. सूर्यकांत बॉलिंग ट्रॅक वरती उडवलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू बराच काळ वेध आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी झाले जरूर. इथून मात्र कॉंग्रॅच्युलेशन, जागमाता रावले संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय. आणि सुपर 6 समस्व सुपर 6 मध्ये प्रवेश करतोय. आणि नक्की सुपर 6 झालेल्या क्वालिफाय संघासाठी अभिनंदन. आणि इथून 2 ऑल इंडिया आयकॉन तुम्हाला नक्कीच अलाव असतील. इथून कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्डक टीम विठ्ठलवाडी संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगला क्रिकेट खेळलात. तुमचं देखील आभार. मुकेश चौरसिया यांचा वाढदिवस आहे म्हणून म्हणतात ना, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येणारा प्रत्येक दिवस तुमचा आनंदात जावं. यशवंत बा, गुणवंत बा, कीर्तिवंत बा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मुकेश चौरसिया या फ्रेंच चषकातर्फे.